आदेश माननीय तहसीलदार महाबळेश्वर तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी दिलेले असल्याने आज असणारे सर्व कामगार सर्व पर्यटक यांनी तात्काळ बाहेर निघून जायचं आहे। हॅरिसन कॉली चाफा पॉइंट आज सील करण्यात आलेला आहे। माननीय न्यायालयाचा अंतिम निकाल लागल्यानंतर सदर बाबत निर्णय होईल। तोपर्यंत कुणी या ठिकाणी नवीन बांधकाम करू नये, घुसखोरी करू नये, अर्थात या ठिकाणी अतिक्रमण देखील करू नये असे आदेश असल्याने आज रोजी हॅरिसन कॉली चाफा पॉइंट हा सील करण्यात आलेला आहे। कार्यकारी दंडाधिकारी महाबळेश्वर यांच्याकडील आदेशान्वये ही कारवाई करण्यात आलेली आहे। याची सर्व दांडेघर परिसरातील ग्रामस्थांनी तसेच या मिळकतीचा वाद असलेल्या दोन्ही पार्ट्यांनी नोंद घ्यावी ही विनंती। आम्हाला आनंद वाटतोय। आम्हाला आता असं वाटायला लागलं की देवाच्या घरी देर आहे पण अंधेर नाही। आम्ही ग्रामस्थ आज भयंकर खुश आहोत। आजचा हा विजय हा संपूर्ण गावाचा नव्हे तर संपूर्ण भागाचा आहे। आजूबाजूच्या पंचकृषीतल्या ग्रामस्थांनी ज्ञात अज्ञात मंडळीने आम्हाला गावाला केलेल्या मदतीचा हा विजय आहे। देवाच्या घरी आम्हाला आज न्याय मिळालेला आहे। केदारेश्वर आणि भैरवनाथ या दोन्ही भावांच्या भेटीच्या ठिकाणी माननीय तहसीलदार यांनी जो निकाल दिला त्या निकालाचा आम्ही ग्रामस्थ मंडळ पेढे वाटून फटाकडे वाजून आम्ही त्या निर्णयाचं स्वागत करत आहोत। आणि असाच आम्हाला प्रशासनावरती विश्वास आहे की आम्हाला यापुढेही आम्हाला न्याय मिळेल आणि आम्ही ग्रामस्थ महिला बालवृद्ध सगळ्यांच्या वतीनं आम्ही शासनाचे धन्यवाद मानतो। देवस्थानचा मालकी असलेला दांडेकर ग्रामस्थांची मालकी असलेला हॅरिसन कॉली थापा याच्यावरती प्रशासनानं जो निर्णय देऊन जो सील केलेला आहे त्याच्याबद्दल ग्रामस्थांना खूप आनंद झालेला आहे। कायदेशीर दृष्टीने ग्रामस्थांनी आजही लढा देत असून आमच्या जागेसाठी आम्हालाच लढा द्यावा लागत आहे ही खेदाची गोष्ट आहे। पण शासन आमच्या बाजूनं लवकरात लवकर आज जसा निर्णय दिला आहे तसाच निर्णय भविष्यात लवकर देऊन ग्रामस्थांना ह्या अडचणीतून बाहेर काढेल असा सर्व आम्हाला ग्रामस्थांना विश्वास आहे। गावाला आम्हाला आमच्या जागेसाठी लढायला लागत होतं तर आम्हाला न्याय मिळवून देण्याचं काम शासनानं केलेलं आहे आणि कायदेशीर बाबीत आम्ही हा लढा देत आहे। आमचे गोखले साहेब वकील यांनी आम्हाला गावाला खूप बहुमोलाची साथ दिली, त्यांचे आम्ही आभार मानतो आणि शासनाचे आभार मानतो। आणि उर्वरित आमची जी केसचा निकाल आहे तो शासनावरती विश्वास आहे की आम्हाला जी जागा आमची मालकी हक्काची आहे हे आम्हाला परत मिळावी असं शासनाला मी विनंती करतो।